ठाण्यामध्ये एका श्रीमंत बापाच्या मुलानं आपल्या आलिशान कारखाली दोघांना चिरडलंय। यात एकाचा जागीच मृत्यू झालाय तर दुसरा गंभीर जखमी झालाय। अपघातानंतर जखमींना मदत करण्याऐवजी आरोपी तिथून फरार झाला। मात्र अखेर पोलिसांनी आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळवलंय। शेखर इतडकर छायाचित्रात दिसत असलेल्या या बड्या बापाच्या मुलाने आपल्या आलिशान कारखाली दोघा दुचाकी वाहन चालकांना चिरडलंय। त्यात श्याम पवार आणि हेमंत जाधव यांचा जागीच मृत्यू झालाय। सोमवारी पहाटे ठाण्याच्या राम मारुती रोडवर हा अपघात झाला। श्याम पवार हे आपले मामा हेमंत जाधव यांच्यासह आपल्या बाईकवरून जाताना आरोपी शेखर इतडकरच्या कारनं त्यांना जोरदार धडक दिली। या अपघातानंतर जखमींना मदत करण्याऐवजी आरोपी शेखर इतडकरनं घटनास्थळावरून पळ काढला। आरोपी शेखर इतडकर हा अभियांत्रिकीचं शिक्षण घेत असून त्याचे वडील महापालिकेमध्ये अभियंता पदावर कार्यरत आहेत। कमी वयात आलिशान गाड्या हाती आल्यामुळे बड्या बापाची मुलं बेफिकीर झाली असून त्यातूनच अशा घटना घडत असल्याची चर्चा आहे। ठाण्यात काही दिवसांपूर्वीच एका तरुणानं आपल्या कारखाली 2 तरुणींना चिरडलं होतं। आता पुन्हा अशीच घटना घडल्यामुळे अशा घटनांना आळा कसा घालणार हाच खरा प्रश्न आहे। कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।